नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर येत्या 15 तारखेपासून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर या पार्श्वभूमीवर हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी पावसाचा अंदाज वर्तवण्यात गेला. तर जाणून घेऊया ही संपूर्ण बातमी. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करा, त्यामुळे तुम्हाला दररोजचे हवामान अंदाज दिसून जातील. तर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे, परंतु तरी देखील अजूनही अनेक भागांमध्ये पाऊस झालेलाच नाहीये. मान्सूनच्या पावसाला ब्रेक लागायला पाहायला मिळत आहे. मात्र 13 जूनपासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 13 जून ते 20 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. परंतु या पावसाचं प्रमाण हे एक दिवसाआड असं राहील. म्हणजेच एक दिवस पाऊस पडेल आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडणार नाही, असं या पावसाचं स्वरूप असेल. हा पाऊस विखुरला जाईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. राज्यात मान्सूनचं आगमन झालं, मात्र तरी देखील संपूर्ण महाराष्ट्र अजूनही मान्सूनने व्यापलेला नाहीये. येत्या 15 जूनपासूनच राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देखील वर्तवण्यात आला आहे. सध्या स्थितीत राज्यातील काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे, तर काही भागात अजूनही पाऊस झाला नाहीये. शेतकऱ्यांचे डोळे मान्सूनच्या पावसाकडे लागलेत. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी पेरण्यांचा खोळंबा झाला. दरम्यान पुढील 15 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कसे असेल, या कोणत्या भागांमध्ये पाऊस होईल, हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी अंदाज वर्तवलाय. येत्या 15 जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, परंतु देखील अजूनही काही भागांमध्ये पाऊस आला नाही. पहिला टप्पा असेल 1 ते 7 जूनचा. तर या काळात केजच्या पलीकडच्या भागात काही ठिकाणी पाऊस चांगला झाल्याने त्या भागात तसेच सातारा, सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये पेरण्याला सुरुवात झाली. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यात 20 जून ते 30 जून या दरम्यान 1-2 मोठे पाऊस होतील. त्यामुळे पेरणीचा दुसरा टप्पा होईल. राज्यात सामान्यपणे दरवर्षी मुंबईकडून पाऊस येतो, परंतु यावर्षी पावसाने दिशा बदलली. यावर्षी काही पाऊस हा तेलंगणाकडून तर काही भागात पाऊस हा कर्नाटक राज्याच्या दिशेने येईल, असंही वेळोवेळी डक यांनी म्हटलं आहे.